तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? जे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांनी एक आरोप केला की 150 कोटी रुपयांचे कामं मी भाजपाच्या जे कार्यकर्ते आहेत बुलढाण्याचे त्यांना दिलेत आणि चिखलीमध्ये त्रास होतोय म्हणून. हे बघा, आमदार संजय गायकवाड यांनी जे काही वक्तव्य काल चिखलीमध्ये केलं की बुलढाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली, त्यांचं हे वाक्य चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारचं आहे. बुलढाण्यामध्ये त्यांनी 150 कोटीची कामं भाजपा कार्यकर्त्यांना तर दिलीच नाही. उलट मी भाजपाचा लोकसभा निवडणूक प्रमुख असताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी गिरीश महाजन साहेबांनी जे मला 2 कोटीची कामं 25-15मधून मूलभूत सुविधेतून दिली होती, त्या कामावरती स्टे संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदेकडून त्यावेळेस आणला होता. तो स्टे उचलण्यासाठी मी 2 वर्ष सतत प्रयत्न केले, परंतु तो स्टे उचलला गेला नाही. शेवटी त्या मूलभूत सुविधेच्या 2 कोटीच्या कामावरचा स्टे उचलण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तो माझा स्टे उचलला आणि तेव्हा कुठं ते 2 कोटीचे कामं मी या मतदारसंघात करू शकलो. 150 कोटीची कामं दिल्याचं ते या ठिकाणी सांगतात, तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी 1.5 कोटीचे सुद्धा कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले नाही. आत्ताच या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे महामंत्री सरचिटणीस दत्ता पाटील, जिल्हा उपाध्यक्षाचे बर्दे, शहर अध्यक्ष मंदार भायेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मोहन पवार, सुनील देशमुख जिल्हा पदाधिकारी, मुन्नाजी बेंडवाल जिल्हा सचिव, हे सगळे नाकाडोळ्याचे लोक आम्ही बसवले होते व पत्रकारांना आम्ही जाहीर आवाहन केलं की विचारा यांच्यापैकी कोणाला किती किती कोटीचे कामं त्यांनी आतापर्यंत दिले. एकाही कार्यकर्त्याला कवडीचे कामं दिले नाही आणि उलट त्या ठिकाणी 150 कोटी रुपयाची कामं दिल्याचं खोटं आणि बनावटी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. मला असं वाटते त्यांचा तो डावा हात दुखत असल्यामुळे डावी बोबडी ही वळते, त्यामुळे कदाचित तसं स्टेटमेंट केल्याचं असेल तरी सांगता येईल. त्यांनी असंही म्हटलं की चिखली मतदारसंघामध्ये इतर पक्षाच्या म्हणजे कार्यकर्त्यांना त्रास होतोय, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय, भाजपचे आमदार त्यांना त्रास देत आहेत, त्यांचे जे पदाधिकारी ते त्रास देतात, मात्र कामं दिल्या जात नाहीत तिथे. हे बघा, जेवढी काही 5-50 लाखाची काही कामं त्यांनी या मतदारसंघात भाजपच्या लोकांना दिली असतील नसतील देव जाणे. मी तर आवाहन केलं की त्यांनी 150 कोटीचे कामं भारतीय जनता पक्षाच्या बुलढाण्यातल्या कोणत्या कार्यकर्त्यांना, कोणत्या गावामध्ये, कोणती नाली, कोणत्या रस्ता आणि कोणत्या कार्यकर्त्याला दिले हे त्यांनी जाहीर करावं. हे खुलेआम आमचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्याच्या त्यांना आव्हान आहे की त्यांनी जाहीर करावं. ते जर सत्य बोलत असतील, खरं बोलत असतील, तर त्यांनी जाहीर करावं की हे 150 कोटीचे कामं मी या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या कामासाठी, नालीच्या कामासाठी दिले असतील तर त्यांनी जाहीर करावं. आणि राहिला विषय चिखली मतदारसंघाचा, तर बुलढाणा मतदारसंघात त्यांनी भाजपच्या लोकांना जे काही 5-50 लाखाचे कामं दिले असतील त्याच्यापेक्षा 1,000 लाखाचं काम शिल्लक हे श्वेताताईंनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे मी दाव्यानिशी या ठिकाणी सांगू शकतो, आकड्यांनिशी या ठिकाणी सांगू शकतो. तिकडे त्रास होतोय त्यांना, असा त्यांचा आरोप आहे. कार्यकर्त्यांना त्रास होतोय. कोणाच्या कार्यकर्त्यांना? इतर पक्षातले जे काही कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते त्यांना त्रास होतो तिकडे आमदाराकडून. अरे, ज्या कार्यकर्त्याला त्रास होत असेल त्यांनी रीतसर मार्गाने त्या ठिकाणी न्याय मागण्याची व्यवस्था लोकशाहीमध्ये आहे. जर तुम्ही चुकलेले नसाल तर त्या ठिकाणी घाबरण्याचं काय कारण आहे? पण तुम्ही कुठेतरी चुकीचं काम केलं असेल म्हणून तुम्हाला कोणाची तरी भीती वाटते आणि मग कोणीतरी पाठीशी धरावं आणि आपलं कुठलं तरी एखादं चुकीचं काम खरं करावं किंवा खरं आहे असा भासवण्याचा हा सगळा प्रकार असतो.
संजय गायकवाडने एक 2-3 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की 35 कोटी रुपयाचं कमिशन मी कार्यकर्त्यांना दिले म्हणून. आज ते गाडीमध्ये फिरतायत. हे बघा, 35 कोटीचं कमिशन जर खरोखर कार्यकर्त्यांना दिलं गेलं असतं तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटामध्ये एकच डिफेंडर फिरली नसती, 35 डिफेंडर किमान फिरल्या असत्या असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि ती डिफेंडर कोणा ठेकेदाराची आहे, काय आहे, याच्यावर दिवाळीच्या वेळेस सगळा उहापोह तुम्ही लोकांनीच केला आहे. त्याच ठेकेदारांनी सांगितलं होतं, त्याचे बाईट तुम्ही लावले की 4-5 दिवसासाठी वापरायला दिलेली आहे. मग आता किती वर्षाचे किती दिवस असतात हे तुम्हीच विचारलं पाहिजे आणि तुम्हीच सांगितलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचे कार्यकर्ते असतील ते शिवसेना शिंदे गटात जात आहेत. असं मुळीच नाही. झोपेतले लोक उठवता येतात, झोपेचं सोंग घेणारे उठता येत नाही. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनासारखं 100% घडत नसते. ज्याच्या कोणाच्या 100% मनासारखं घडत नाही तो वड्याचं तेल वांग्यावर काढत असतो. आणि कुठंतरी स्वार्थ, कुठंतरी मोह, कुठलं तरी अपेक्षा, कुठलं तरी आमिष, हे अशा पद्धतीच्या मार्गाला त्या ठिकाणी लावला जात असते. आणि म्हणून हे जे सगळे प्रकार घडतात, तुम्ही चिंच म्हटलं की मी आंबा म्हणायचं, मी आंबा म्हटलं की तुम्ही चिंच म्हणायचं. श्वेताताई महालेंच्या कामाचा झपाटा त्या विधानसभा मतदारसंघात प्रचंड असून अतिशय चांगल्या पद्धतीने 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सर्व जाती धर्माला घेऊन त्या काम करतायत, चांगलं काम करतायत. आणि त्याचीच एक ज्वेलसी काही लोकांमध्ये निर्माण झाली. ती एक ज्वेलसी, त्या ज्वेलसीला अशा कुठल्या तरी या पाऊल वाटा सापडतात ज्यातून त्या म्हणजे प्रवेश करत असतात. नक्कीच. तर हे होते भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे. कॅमेरामन निलय देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.